जय श्रीकृष्ण मंडळी. सकाळपासून तुम्ही न्यूज ऐकलेलीच असेल. 85 प्रश्न जसेच्या तसे. महाराष्ट्र पोलीस भरती घोटाळा आहे की योगायोग आहे की एखादी दुसरी काही गोष्ट आहे. जेव्हा ही न्यूज ऐकली ना तेव्हापासून डोकाचं तापलेलं आहे बघा मित्रांनो, की विद्यार्थी एवढी मेहनत करतात दिवस रात्र आपल्या जीवाची, म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला टाकतात, त्यांची सगळी लाईफ, सगळ्या गोष्टी. आता जे विद्यार्थी आहेत, तयारी करणारे विद्यार्थी आहेत, काही जण 18 वर्षापासून तर 30, 31, 32, 33, जोपर्यंत त्यांचं एज शेवटचा अटेम्प्ट आहे काही जणांचा, तर विचार करा अशा विद्यार्थ्यांसोबत जर अशा प्रकारच्या घटना झाल्या तर त्याचे काय परिणाम होतील, गंभीर परिणाम किती भोगावे लागतील त्या विद्यार्थ्याला जीवनभर. ठीक आहे, आता बघा, ही न्यूज, सगळ्या न्यूज त्याच फिरत आहेत. आजच्या पेपरमध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला हेच दिसेल. इंग्लिश पेपर, हिंदी पेपर, मराठी पेपर, सर्व ठिकाणी तेच 85 प्रश्न, 85 प्लस प्रश्न जसेच्या तसे. बघा, आपल्याकडे पीडीएफ पण आहे प्रश्नांची. आता काय, पोलीस भरती कॉपी पेस्ट भरती. कॉपी पेस्ट का म्हटलेलं आहे? हा जो पेपर आहे SRPF गट 5 दौंड परीक्षेतील 85 प्रश्नांचं घोटाळ्याचं अन्वेषण काय आहे. तुमच्यापैकी भरपूर जणांनी ही न्यूज बघितलेली असेल, काही जणांनी बघितली नसेल, काही जण फर्स्ट टाइम बघत असेल, काही जणांना वाटत असेल आपण तर पोलीस भरती करत नाहीये, मग आपल्या काही कामासाठी नाहीये. हा जर पोलीस भरतीपासून प्रकार सुरू होते मित्रांनो, तर विचार करा वरच्या लेवल पर्यंत किती करप्शन पोहोचलेलं असेल. आता हा पेपर आहे बघा, हा पेपर आहे दौंड SRPFचा. आता इथून बघा प्रश्न सुरू झालेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव वगैरे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला, ते तुम्हाला माहित असेलच. पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. भावी प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. इथून 85 प्रश्न जसेच्या तसे, ऑप्शन न बदलता. अहो मी तर म्हणतो हे पण नाही बदललं त्यांनी. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर ऍज इट इज, जसेच्या तसे प्रश्न जसेच्या तसे त्या पेपरमध्ये आलेले आहेत. एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव घेणार नाही मी, कारण आपल्याला त्या पुस्तकाशी काही घेणं देणं नाहीये. त्या पुस्तकातली 10 क्रमांकाची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. त्या 10व्या क्रमांकाच्या प्रश्नपत्रिकेमधले जसेच्या तसे विचार करा तुम्ही. एक पुस्तक आहे, ठीक आहे, एका पुस्तकामधून प्रश्न येणं ही एक गोष्ट नॉर्मल आहे. पण त्या पुस्तकातल्या प्रश्नपत्रिकामधून एका विशिष्ट प्रश्नपत्रिकेमधून बघून घ्या, प्रश्नपत्रिका संच, त्या संचामधून एक 10 नंबरची प्रश्नपत्रिका येते आणि त्या 10 नंबरच्या प्रश्नपत्रिकेमधून 85 प्रश्न सलग ऑप्शन न बदलता जसेच्या तसे येतात. याला काय म्हणायचं? याला योगायोग म्हणायचं की अजून काही म्हणायचं? तुम्ही सांगा, कमेंट बॉक्समध्ये मला बोला तुम्ही, कारण हे सर्वांसाठी महत्वाचं आहे. बघा, हे सर्वांसाठी महत्वाचं आहे की अशा प्रकारचे प्रकार. 2 मेला पेपर झाला होता. 2 मेला इंदापूर महाविद्यालय इथे पेपर झाला होता. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 दौंड येथे. ठीक आहे, एकूण 104 पदांसाठी आणि 3977 विद्यार्थी, 5-5 वर्ष रक्त आटून तयारी करणारी तरुण पिढी, जीवाचं रान करणारी पोरं, जीवाचं रान करणाऱ्या पोरी, आपली शेवटची भरती आहे, या भरतीनुसार आपले स्वप्न जगणारे उमेदवार. ठीक आहे, 2 तारखेला पेपर. आणि या पेपरमध्ये काय झालं, परीक्षा संपल्यानंतर केवळ 4 ते 5 तासातच एक टेलिग्राम ग्रुप आहे. क्लासचं घेणं देणं नाही, कारण हा विषय क्लासचा नाही, हा विषय घोटाळ्याचा आहे. क्लासची आपल्याला काही घेणं देणं नाही. 4 ते 5 तासात संबंधित पेपर येतो आणि आमच्याच पुस्तकातून 85 प्रश्न आले अशी उघड जाहिरात येते. ठीक आहे, मग आता याला काय म्हणायचं? मी परत परत त्याच गोष्टी बोलतो. आपलं कोणत्या क्लासला काही टार्गेट नाही, आपल्या कोणत्या पुस्तकाला काही टार्गेट नाही. आपलं टार्गेट आहे सिस्टीमला जे पेपर घेण्याची पद्धत आहे त्या पद्धतीला 85 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आले असं जर एखादा क्लास दावा करत असेल तर मग यांनी पेपर सेट कसा केला? पुस्तकातून द्यावं सोडून राव, प्रश्नपत्रिकेमधून प्रश्न आले. प्रश्नपत्रिकेमधून एक स्पेशल प्रश्नपत्रिका, त्याच्यातून 85 प्रश्न आले आणि माझ्या माहितीनुसार उरलेले 15 प्रश्न पण त्याच पुस्तकामधून आहे. म्हणजे टोटल सर्वच्या सर्व पेपर त्या पुस्तकामधून आलेला आहे.
खाजगी प्रकाशन संस्था आणि प्रश्नपत्रिका सेट करणारे अधिकारी यांच्यात काही साटेलोटे आहे का? मग प्रश्न निर्माण होणारच ना राव, की खाजगी प्रश्नपत्रिका खाजगी क्लास आणि प्रश्नपत्रिका निर्माण करणारे यांच्यामध्ये काही गोष्टी आहेत का? हे प्रश्न आहे आपल्या समोर. ठीक आहे, आपण कोणाला दोष देत नाहीये. याचे आन्सर उत्तम असल्याने प्रश्न आले. सलग 85 प्रश्नाचा क्रम आणि पर्याय न बदलणे हा दर्जा नसून कॉपी पेस्ट, बरोबर आहे ना? 1 ते 2 प्रश्न रिपीट होणे सामान्य आहे, पण 85 प्रश्न सलग येणे, 85च्या 85 प्रश्न सलग येणे हे चुकीचं आहे, बरोबर आहे? कारण 85च्या 85 प्रश्न सलग येऊ शकत नाही. मग याला काय म्हणता येईल? याला कॉपी पेस्ट म्हणता येईल. आता याच्यात चुकी कोणाची ते आपल्याला माहिती नाही. आमचा प्रशासनाशी कोणताही संबंध नाही, चौकशी तयार आहोत असं संबंधित क्लासचं म्हणणं आहे की ते प्रशासनाशी त्यांचा कोणताही संबंधित, म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणे त्यांची बाजू मांडलेली आहे. हॅट्स ऑफ त्यांना, जर त्यांची चुकी नसेल तर. हा मेरिटचा खून आहे, पारदर्शकतेचा बुरखा फाटला आहे. जे लोक, जे विद्यार्थी आपले जीवाचं रान करून दिवस रात्र अभ्यास करतात, सगळे त्यांनी त्यांची जी आपण म्हणतो ना त्यांची तरुणाई, ती पूर्ण तरुणाई मातीत घातलेली आहे स्पर्धा परीक्षांसाठी. अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर जर अशा गोष्टी आल्या तर त्यांनी काय करायचं? ठीक आहे, बघा आता जेव्हा याच्याबद्दल त्या SRPFच्या कमांडरला विचारण्यात आलं, त्यांनी प्रतिसाद काही दिला नाही. यंत्रणेचा अभाव, पोलीस भरती घेताना राज्य राखीव पोलीस दलाकडे स्वतःची प्रश्नपत्रिका डिझाईन करण्याची कोणती स्वतंत्र यंत्रणा नाही का? हे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित होत आहे की स्वतःची कोणती यंत्रणा नाही का? स्वतः 100 प्रश्न काढू शकत नाही का? काम चुकारपणा, अभ्यास न करता बाजारातील 1-1.5 महिन्यापूर्वी आलेले पुस्तक उचलून जसेच्या तसे छापणे ही व्यवस्थेची दिवाळखोरी आहे, बरोबर आहे ना? एका बाजारातून आलेल्या पुस्तकाचा आज एक पुस्तक आहे, उद्या दुसरं आहे, असे किती प्रकारचे पुस्तक आहे. मग पुस्तकातून जशाच्या तशी प्रश्नपत्रिका छापणं हे कितपत योग्य आहे तुम्ही मला सांगायचंय. याच्यावरती काही नेत्यांनी हल्लाबोल केलेला आहे. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते म्हटले, ही चूक नाही तर व्यवस्था ढासळण्याची निशाणी आहे. तरुणांच्या आयुष्याचे खेळ आहे. 3977 मुलांच्या स्वप्नावर पाणी फिरवणाऱ्या वाचवायचे की शिक्षा घ्यायची, हा सरकारचा निर्णय घ्यावा. सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे, 1-2 प्रश्न मूळ परीक्षेत येणे समजू शकते, पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला? परीक्षा निष्पन्न आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी प्रत्येक विद्यार्थ्याची मागणी आहे की सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे. कारण हा घोटाळा 85 प्रश्न म्हणजे बघा, 5 वर्ष 10 वर्ष, काही जण 12-12 वर्षापासून तयारी करतात. स्वतःच पेपर काढण्याचा कंटाळा का येतो आपल्या सिस्टीमला? खाजगी क्लासच्या मटेरियलवर सिस्टीम का अवलंबून आहे? अधिकाऱ्यांची उदासीनता. 100 मार्काचा पेपर काढायला किती वेळ लागणार? आणि 100 मार्काचा प्रॉपर पेपर जर काढला तर पारदर्शकता येईल त्या पेपरमध्ये, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. कारण इथे जिंदगी बरबादचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा, शैक्षणिक नुकसान नाही. 10वी-12वीचे पेपर नाही ते रिपीट मोडमध्ये देता येईल म्हणून. इथे डायरेक्ट वर्षाच्या वर्ष वाया जातात, विद्यार्थी आत्महत्या करतात, भर उन्हात विद्यार्थी ग्राउंड मारतात, भर उन्हात विद्यार्थी ग्राउंडची तयारी करतात. सगळ्या गोष्टी जाणीव ठेवून विद्यार्थी खूप दूर फॉर्म भरतात. मग परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे विद्यार्थी. 85 प्रश्नाचा घोटाळा झाल्याने परीक्षा रद्द करून तात्काळ नवीन पेपर घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी. केंद्रीय न्यायालयीन चौकशी, पोलीस स्वतःच पोलिसांची चौकशी करू शकत नाही, याची CBI किंवा न्यायालयीन स्तरावर निष्पन्न चौकशी व्हावी. बरोबर आहे, विद्यार्थ्यांची मागणी आहे की पोलीस चौकशीपेक्षा CBI चौकशी व्हावी. कठोर कारवाई, प्रश्नपत्रिका सेट करणारे दोषी अधिकारी यांनी या साखळीत जर कोणी असेल तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी. आता मग काय करायचं? विश्वासार्हतापणाला पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टर पुरता राहू नये. 3977 विद्यार्थ्यांना घामाचा आणि अश्रूचा सन्मान करणे हीच आता व्यवस्थेची खरी परीक्षा आहे. आता या 3977 विद्यार्थ्यांच्या घामाचा, परिश्रमाचा सरकार किती विचार करते ते आपल्याला बघायचंय. फक्त हा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचं हे कारण की तुम्ही येणारे पिढी आहेत, काही जण यांनी पेपर दिलेले आहेत, काही जणांना आता तुम्हाला माहिती भरपूर ठिकाणी गोष्टी झालेल्या, काही जणांना चिप्स मध्ये प्रॉब्लेम गेले, रनिंग चिप्स मध्ये जे आउट ऑफ ग्राउंड मारायचे तिथे त्यांचा ग्राउंड मध्ये काहीच स्कोर आलेला नाहीये, ज्यांचा आउट ऑफ गोळा जायचा त्यांचा आउट ऑफ गोळा गेलेला नाहीये. आता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या डिटरमाइन करतात तुमच्या प्रीम कंडिशन आणि तिथे असणाऱ्या कंडिशन वरती. तर सरकारला एकच सांगणं आहे की कोणताही एक्झाम असो, ती MPSC राज्यसेवा असू द्या, ती MPSC कंबाईन असू द्या, सरळ सेवा, तलाठी कोणती असू द्या, गरीबाच्या पोटावरती पाय देऊ नका. कारण फॉर्म भरणं, गरीब मुलाला एक्झामचं फॉर्म भरणे जड जातं. बिचारा तो फॉर्म भरतो, एवढ्या दूर पेपरला जातो, न खाता पिता ग्राउंड मारणारे विद्यार्थी आहेत, पायात ज्यांचे शूज नाही, ठीक आहे ना, अनवाणी ग्राउंड मारणारे पण विद्यार्थी आहेत, फाटके कपडे घालून येणारे विद्यार्थी आहेत, एवढी खराब कंडिशन आहे. पण त्या विद्यार्थी फक्त त्यांच्या परिस्थितीला मात देतात.
पण ते परिस्थितीला मात देऊन जर विद्यार्थी इथपर्यंत पोहोचत आहे ना मित्रांनो, आणि इथं जर असे घोटाळे होत आहे, तर याला जबाबदार आपलं सरकार आहे. आणि सरकारने हा जो 85 प्रश्नांचा घोटाळा आहे, सरकारने यामध्ये दखल द्यावी, अशीच माझी मागणी तुमच्याकडून मी अशी मागणी करतो. या व्हिडिओमध्ये कोणाचा हेतू दुखवणं, कोणाचं मन दुखवणं हा माझा उद्देश नाहीये. फक्त 85 प्रश्नाचा घोटाळा जर खरा असेल तर त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, त्यांचा पेपर परत घेण्यात यावा आणि फ्युचरमध्ये अशा गोष्टी होऊ नये म्हणून काहीतरी कडक यंत्रणा करण्यात यावी, अशी फक्त एक सरकारप्रती मागणी आहे. आणि तुम्ही सर्वांनीही एक जागरूक नागरिक म्हणून या गोष्टीचा सपोर्ट केला पाहिजे. कोणत्या गोष्टीचा? की पेपर परत घ्या, घोटाळे आहे का नाही हे चेक करा. ठीक आहे, चालेल. पण अशा घोटाळ्यामुळं विचलित न होता आपला अभ्यास मागे पडू देऊ नका. नवनवीन एक्झाम येणारच आहे, नव्या एनर्जीने एक्झाम द्या. फक्त जर कुठे असा अन्याय घडत असेल तर अन्यायाविरुद्ध तोंड द्यायला नेहमी उभे राहा. ठीक आहे. परत जर तुम्हाला पेपर दाखवायचा असेल तर बघा, हा SRPFचा राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 052 सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25 2/5/2026 चा पेपर आहे. या 1 नंबरच्या प्रश्नापासून 85 प्रश्न जसे तसे आलेले मित्रांनो. ठीक आहे. आणि संबंधित क्लासने जसं म्हटलेलं आहे चौकशीसाठी ते तयार आहेत. यांच्यामधून त्यांचा प्रामाणिकपणा दिसतो आपल्याला. मग दोषी कोण आहेत हे सरकारला ठरवण्याची गरज आहे. परत एकदा सांगतो, अशा घटनांनी विचलित न होता अभ्यासापासून मन न वळवता अभ्यास करत राहायचंय. फक्त अन्यायाविरुद्ध उभं राहायचंय. जय श्रीकृष्ण.